लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावामध्ये मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तुम्हाला तो आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा व इतरांबरोबर शेअर करावा व हे चॅनल सबस्क्राइब करावे ही विनंती। तसेच संदेशाचे नोटिफिकेशन तुम्हाला काय मिळण्यासाठी बेल रिंग प्रेस करावी। थँक यू। गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला शीर्षक देऊ इच्छितो टर्निंग अ न्यू पेज इन लाईफ। जीवनात एक नवे पान उघडणे हा आजचा आपल्या संदेशाचा विषय आहे, अर्थात एक बदल। हा संदेश आम्ही सर्वजणांनी शेवटपर्यंत व ध्यानपूर्वक पाहावा अशी आपण सर्वांना विनंती। फिलिप्पीकरास पत्र 3 अध्याय 13 आणि 14 वचन मी आपणा पुढे वाचत आहे। बंधूंनो, मी अद्यापी ते आपल्या कह्यात घेतले असे मानित नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो। हेच एक माझे काम। परमेश्वर या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद पाठवून देव आणि या वचनाद्वारे आम्हा सर्वांनाही आशीर्वादित करू। आमचं जीवन जे आहे हे एका पुस्तकाप्रमाणे आहे आणि जसे पुस्तकामध्ये विविध धडे असतात तसेच आमच्याही जीवनामध्ये विविध धडे अध्याय ठेवलेले आहेत व ते अध्याय ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये येत असतात त्यावेळेला एक नवीन हंगाम आमच्या जीवनामध्ये येत असतो। अर्थात आम्हा प्रत्येक मनुष्यांचं जीवन जे आहे हे फारच रहस्यमय जीवन आहे। या जगात आम्ही जन्माला येण्यापूर्वीच देवाने आमच्या विषयी सर्व काही त्याच्या वहीत नमूद करून ठेवलेलं आहे व सर्व गोष्टी आमच्या जीवनात त्याप्रमाणेच घडत असतात। पुढे काय घडणार हे आम्हाला माहित नाही। अर्थात पवित्र शास्त्र बायबल असं शिकविते, देवाचे जे निवडलेले लोक आहेत त्यांची नावे कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहिलेली आहेत। म्हणून आमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्या सर्व अगोदरच ठरलेल्या आहेत। देवाच्या निवडलेल्या व्यक्तींच्या जीवनात कोणतीही गोष्ट अपघातकारक कधीही घडत नसते। आम्ही आमच्या विचारांकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे, कारण आमचे विचारच शब्द बनतात। आमच्या शब्दांवर लक्ष देण्याची फार गरज आहे, कारण आमचे शब्दच कृती बनतात। आम्हाला आमच्या कृतीवर लक्ष देण्याची फार गरज आहे, कारण ती कृती सवयी बनते। आम्हाला आमच्या सवयीवर लक्ष देण्याची गरज आहे, कारण ती लागलेली सवय आमच्या जीवनात चारित्र्य निर्माण करीते। म्हणून आम्ही आमच्या चारित्र्यावर लक्ष देण्याची गरज आहे, कारण आमची अंतिम नियत डेस्टिनी ही त्यावरच अवलंबून आहे। काही अध्याय चांगले पण आहेत तर काही अध्याय वाईटही अध्याय आहेत। अर्थात वाईट अध्याय येतो तेव्हा पुस्तकाची समाप्ती होत नसते। त्याचे कारण हे असते, कारण स्तोत्र संहिता 37 अध्याय आणि याचं 23 वचन म्हणते की प्रत्येक नीतिमान मनुष्याचे पाऊल देवाकडून स्थापले जाते व देव त्याच्या पावलांविषयी आनंद करत असतो। जीवनातील काही धडे हे दुःखद असतात तर काही आनंददायक असतात तर काही अति उत्साहाचेही असतात। परंतु जिथपर्यंत आम्ही पान फिरवत नाही तिथपर्यंत पुढचा अध्याय धडा आम्हाला माहित पडत नाही। म्हणजे अर्थात पुढे नक्की काय आहे हे पान फिरविल्यावरच आम्हाला कळू शकते। म्हणजे पुढे नक्की कोणता धडा आहे। हे जीवन एकदाच देवाकडून प्राप्त झालेलं आहे व आम्हाला या जीवनामध्ये पुन्हा संधी मिळणार नाही। म्हणून आम्ही आमच्या भूतकाळाविषयी दिलगिरी व्यक्त करून आम्ही वर्तमान काळामध्ये जगू शकत नाही। अर्थात आम्हाला वर्तमान काळात वर्तमान काळाच्या गोष्टीसह जगणे आवश्यक आहे। भूतकाळात काही अशा काही अवघड गोष्टी आमच्या जीवनात अनुभवास आलेल्या आहेत, त्या गोष्टी आम्हाला विसरण्याची गरज आहे। जसे आम्ही आता वचनात वाचले
की मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे ध्यान देऊन जे ख्रिस्त येशूमध्ये आमचे पाचारण बोलावणे आहे त्या वरील पाचारणाला अनुसरून आम्हाला चालायचं आहे. आजच्या घडीला अनेक लोक आपल्या जीवनामध्ये त्रासदायक अशा अध्यायामध्ये जगत आहेत, ज्यामध्ये त्यांना असा अनुभव येत आहे की आमचं जीवन या हंगामामध्ये फारच विस्कळीत झालेलं आहे. अर्थात मागील अध्याय जो गेला त्याच्याशी या अध्यायाचं काही नातच नाही असं वाटत असते. कारण मागच्या अध्यायामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या आणि आता ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या जुळत नाहीत एकमेकांबरोबर असा अनुभव येत आहे. अर्थात म्हणूनच हा अध्याय फारच कठीण आणि वेगळा भासत आहे. परंतु खरं पाहता जे देवाचे निवडलेले लोक आहेत त्यांच्यासाठी सर्व अध्याय धडे मिळून सर्व गोष्टी कल्याणकारकच होतात. रोमकरास पत्र 8 अध्याय 28 वचन म्हणते, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांस देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. अर्थात हे वचन फारच अद्भुत वचन आहे. म्हणून आम्हाला निराश होण्याची गरज नाही, कारण आमच्या जीवनामध्ये परीक्षा या देवाने ठरवून दिलेल्या आहेत. कारण आमच्या विश्वासाची परीक्षा नाशवंत सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे. म्हणून त्या विश्वासाच्या परीक्षेत आम्हाला उतरणे आहे. असा एक व्यक्ती ज्याचं चित्र या बायबलमध्ये आमच्या समोर वर्णिण्यात आलेलं आहे. जर आम्ही योबाकडे पाहिले तर आम्हाला असं आढळते, योबाची सर्व मुले मरण पावली होती, त्याची सर्व संपत्ती नाश पावली होती. त्याचे मित्र त्याच्याकडे आलेले आहेत जे त्याच्यावर दोषारोप करीत आहेत व तो एक पापी आहे हे त्याला दाखवित आहेत. त्याची पत्नी येऊन त्याला सांगत आहे की देवाला सोडून दे आता व त्याला शाप देऊन मरून जातो. जर योब आपल्या जीवनावर आलेल्या परिस्थितीकडे केवळ पाहत राहिला असता, आपल्या शरीरावरील फोड त्याने पाहिले असते व त्याला वाटले असते की आता सगळं समाप्त झालं, तर काय झालं असतं. परंतु हे त्याचं जीवन, त्याचं पुस्तक होतं. तेथे धडा समाप्त झालेला नव्हता, पुढे अजून पुष्कळ काही बाकी होतं. अर्थात जीवनामध्ये काही वाईट धडेही येतात. अर्थात ही आतमध्ये असणारी देवाकडून प्राप्त होणारी शक्तीच आम्हाला एका नवीन अध्यायाकडे घेऊन जात असते. जीवनामध्ये एखादी वाईट गोष्ट घडली म्हणून पुस्तक बंद करू नका किंवा ते पान फाडू नका. पुस्तकांतील काही पाने फाटलेली आढळतात, जेथे दुःख, वेदना, जखमा, तोटा, पराभव, हानी, नुकसान जीवनात आलेलं आढळत असते. या परिस्थितीमुळे हृदय तुटले गेलेले असते, फाडले गेलेले असते. परंतु येथे सर्व काही संपलेले नाही. म्हणूनच आमचा स्वर्गीय पिता आम्हाला आवाज देऊन सांगतो, हे फाटलेले पान तुमच्या जीवनाचा अंत नाहीये. पहा, तो तुम्हापुढे एक नवीन सुरुवात करील, नवीन अध्यायाला. म्हणून धीर धरा व आशा बाळगा. आज आम्हाला मनाच्या नवीकरणाची गरज आहे. रोमकरास पत्र 12 अध्याय 2 वचनात म्हटल्याप्रमाणे त्यासाठी आम्हाला आमचं जिवंत शरीर पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करणे आहे. व या जगाबरोबर आम्हाला समरूप होणे नाही. जग जसे चालते त्या प्रकारे आम्हाला चालता कामा नाही, तर देवाला आमच्या मनाचे नवीकरण होऊ देण्यासाठी आम्ही त्याच्या स्वाधीन केलं पाहिजे, तर तो त्याचं रूपांतर करील. जर आमचे मन भूतकाळातील नकारात्मक गोष्टींकडे केंद्रित असेल तर आमचे जीवन नकारात्मक दिशेने जाईल. तर पान बदला, पुढे पहा, पुढे चाला. जीवनाच्या पुस्तकात पान नवीन उघडा. पुढचा धडा काय आहे तो पहा व सुरुवात करा. रात्रीतून गेल्याशिवाय दिवसाचा आनंद आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. जीवनातील वाईट अध्यायामुळे ते आत्महत्येकडे प्रवृत्त होतात, कारण ते त्या गोष्टीला सामोरे जाऊ शकत नाहीत. जर मला माहित नाही की मी नक्की कोण आहे, तर मी कधीही ही गोष्ट जाणू शकणार नाही की मला कसे जगले पाहिजे. जीवन हा समस्या सोडविण्याचा एक प्रवास आहे, ज्यामध्ये प्रत्येक अध्याय आम्हाला शिकून घ्यायचे आहेत व त्यामध्ये आम्हाला अनुभव प्राप्त करून आनंद मिळवून घ्यायचा आहे. मग समस्या
कितीही का असेना, कारण रस्त्याच्या शेवटला आम्हा प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी पोहोचायचं आहे, जेथे पुस्तकाचा अंत होतो, ज्याला म्हणतात एक शेवटलं पान. परंतु त्यापूर्वी आमच्या जीवनाच्या अध्यायामध्ये अशी काही गोष्ट हवी जी आमच्या जीवनाला मूल्य प्राप्त करून देऊ शकते. म्हणून कोणावर कधीही दोषारोप करू नका, कारण देवाने आमच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला त्याने पाठविलेला असते. हा देवाचा दैवी संकल्प असतो. चांगले लोक आम्हाला आनंद देत असतात, वाईट लोक आम्हाला धडे देत असतात, उत्तम लोक आम्हाला अमूल्य आठवणी देत असतात. प्रत्येकाचं आपल्या जीवनात असणे आवश्यक आहे, कारण या सर्व गोष्टी देवाने अगोदरच ठरविलेल्या आहेत. म्हणूनच आम्हाला कोणाला दोषारोप द्यायचा नाही. प्रत्येक गोष्टी मागे कारण असतात. जेव्हा देव तुमच्या जीवनाला नवीन सुरुवात देतो, तेव्हा तीच जुनी चूक कधीही करू नका. त्या चुकांचा अंत करूनच नवीन सुरुवात करावयाची आहे, हे ध्यानात ठेवा. जे दरवाजे आमच्यासाठी बंद झालेले आहेत त्याबद्दल देवाला धन्यवाद, कारण ते बंद दरवाजेच योग्य दरवाजाकडे मार्गदर्शन करीतात. ही गोष्ट आमच्या प्रवृत्तीवर अवलंबून आहे, ॲटिट्यूडवर. आमच्या जीवनातील अध्यायात येणारी परिस्थिती आम्ही कशी हाताळत आहोत यावरती अवलंबून आहे. अर्थात आम्ही ज्या अध्यायामध्ये जगत आहोत त्या अध्यायामध्ये भले आम्हाला फार कडू अनुभव आणि वाईट अनुभव आले असतील, फारच वाईट, त्रासदायक व वेदनाजनक, दुःखदायक, निराशजनक जरी भासत असला तरी परंतु तो शेवट नाहीये. तेथे आमच्या जीवनाची गोष्ट समाप्त होत नाही, परंतु तो धडा कायम राहणार नाहीये, तो सरून जाणार आहे आणि एका नवीन धड्याला सुरुवात होणार आहे. कारण देवानेच त्या अध्यायामध्ये आमच्यासाठी अनुमती दिलेली असते की आमच्या जीवनात ती गोष्ट घडणे अत्यावश्यक आहे. आम्ही कोणीही आमचा भूतकाळ कदापि बदलू शकत नाही. अर्थात जे झाले ते झाले, ते आनंदाने आम्ही स्वीकारून आम्ही आता पुढे निघालो पाहिजे. झालेल्या गोष्टीविषयी क्षमा मागणे आणि क्षमा करणे हे शिकणे अत्यावश्यक आहे. अक्षमाशील प्रवृत्ती ही आमच्या भावनिक व मानसिक आध्यात्मिक जीवनाला ठार मारण्याचे काम करते. हे प्रथम आम्ही समजून घ्यायला हवं. कोणाही विषयी आपल्या मनात कडूपण बाळगणे हे विषासमान आहे. म्हणून कोणी तुमचे वाईट केले असेल तर त्याला क्षमा करा. कितीही त्यामुळे आमच्या हृदयाला जखमा झाल्या असतील, पूर्ण हृदयाने म्हणा, मी तुला क्षमा करतो. हे कठीण भासू शकते, परंतु ते तुम्हाला आणि आम्हाला बंधनांतून, एका तुरुंगांतून मुक्त करील ज्यात आम्ही आमच्या स्वतःला जखडून ठेवलेले आहे. त्याऐवजी त्या व्यक्तीविषयी देवाजवळ प्रेम मागूया. अर्थात आम्हाला नकारात्मक जीवन जगता कामा नये, पण सकारात्मक पॉझिटिव्ह जीवन जगण्यासाठीच आम्हाला नवीन अध्यायाला सुरुवात करायची आहे. पुढे आम्हाला चांगलं जीवन जगायचं आहे. म्हणून आमचा दृष्टिकोन देवाकडे, देवाच्या वचनाकडे व त्याची आमच्याविषयी असणारी इच्छा याकडे लागायला हवा. विलापगीत याचा 3 अध्याय आणि याचा 22 आणि 23 वचन म्हणते, आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. हालेलुया. महान आशा आहे, ती रोज सकाळी नवी होते. तुझी सत्यता थोर आहे. देवाची दया रोज सकाळी आमच्यासाठी नवीन होत असते. किती अद्भुत हे वचन आहे. आमच्या जीवनातला प्रत्येक दिवस, एक सकाळ आम्हाला ही आठवण करून देत असते की एक नव्याने सुरुवात होत आहे. अर्थात एक बदल, एक नव्याने सुरुवात ही कुठेही थांबू शकत नाही आणि थांबता कामा नये, कारण देवाने आमच्याविषयी उत्तम ते अपेक्षिलेलं आहे, संकल्पिलेलं आहे व ते घडणारच. ही गोष्ट खरी आहे की आम्ही आमचा भूतकाळ बदलू शकत नाही, परंतु आम्ही एका नवीन अध्यायाला आनंदाने सुरुवात करू शकतो, भूतकाळातील गोष्टींचा अंत करून. प्रत्येक वर्षी नवीन वर्षाला सुरुवात करताना पान वळविले जात असते. चांगले उद्देश बाळगले जातात. काही लोक आपल्या जीवनामध्ये अनेक व्यसनं सोडू इच्छितात. तंबाखू खाणारा म्हणतो, मी यापुढे खाणार नाही,
परंतु दुसऱ्या दिवशी तो पुन्हा त्याकडे वळतो. दारू पिणारा व्यक्ती पुन्हा दुसऱ्या दिवशी, 8 दिवसानंतर, 15 दिवसानंतर पुन्हा त्याकडे वळतो. अर्थात जीवनात परिवर्तन येण्यासाठी आत अंतःकरणात परिवर्तन येणं फार आवश्यक आहे व ते परिवर्तन देवाशिवाय कोणीही निर्माण करू शकत नाही. म्हणून आज अनेक लोक म्हणतात, मी खोटे बोलणे सोडून देतो, मी चोरी करणार नाही, मी यापुढे धूम्रपान करणार नाही, मला एक चांगला व्यक्ती बनायचे आहे. अर्थात देव याविषयी काळजी करीत नाही. कारण तुम्ही भलेही तुमच्या जीवनात एक नवीन पान वळवीत आहात, पण देवाची इच्छा ही आहे की आम्ही आमची हृदये त्या देवाकडे, ख्रिस्ताकडे वळवावीत. म्हणजे तो आमच्या जीवनातून सर्व वाईट गोष्टी, दुष्टाई काढून टाकेल. आम्ही स्वतःहून हे करू शकत नाही, कारण आम्ही आमच्या स्वतःच्या सत्कृत्यांनी वाचलेलो नाही, परंतु केवळ देवाच्या दयेने आम्हाला विकत घेण्यात आलेला आहे. आम्ही म्हणूनच कर्मांनी तारलो गेलेलो नाही, नाहीतर कोणाही मनुष्याला बढाई मारण्याचे कारण मिळू शकते. अर्थात मी कोण आहे त्याने नाही, मी काय करतो त्यानेही नाही, तर ख्रिस्ताने माझ्यासाठी देवामध्ये काय केले त्यावर मी जगायला हवे. कैक लोक जीवनात फार लक्ष केंद्रित असतात व ते आपले लक्ष गाठण्यामागे व आपले ध्येय, लक्ष गाठण्यामागे आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतात. तर बहुसंख्य लोक जीवनात प्रवाहाबरोबर वाहत असतात. त्यांचे उद्देश व मार्ग कुठे चालला आहे याविषयी ते कधी विचारही करीत नसतात. आणि कैक लोक या दोन्हीही समूहामध्ये जगत असतात. परंतु त्या सर्वांमध्ये एक समानता आढळते, ती म्हणजे ते स्वतःसाठी जगतात व स्वतःच्या आनंद प्राप्तीसाठी जगत असतात. परंतु जेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये येतो तेव्हा देव आम्हाला जीवन जगण्याचा एक मुख्य उद्देश देतो. करंथीकरास दुसरे पत्र 5 अध्याय 15 वचन म्हणते, आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करिता नव्हे, तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्या करिता जगावी. अर्थात येथेच आमच्या जीवनाचं मर्म आढळते. हे यासाठी की जे आम्ही जगत आहोत यापुढे आम्ही स्वतः करिता नव्हे, तर आमच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्या करिता जगावी. ही आहे देवाची आम्हा मनुष्यांकडून इच्छा. म्हणूनच आमच्या जीवनाचं नवीन पान उघडताना आम्हाला आता ख्रिस्तासाठी जगायचं आहे, ही गोष्ट आम्ही ध्यानात बाळगून चाललो पाहिजे. ज्या वेळेला आम्ही ख्रिस्त येशूकडे येतो व आमचं जीवन त्याच्या हाती समर्पित करीतो, तेव्हा तो आमच्या जीवनामध्ये कितीही वाईट अनुभव आलेला असेल, कितीही पापे आमच्याकडून घडलेले असतील, त्याची माफी करण्यास तो तयार असतो. आम्हाला केवळ प्रभूकडे पश्चाताप हृदयाने येऊन संपूर्ण खरी कबुली त्याच्या पुढे देणे आवश्यक आहे व त्यावेळेला आमच्या हृदयामध्ये ईश्वर प्रेरित दुःख निर्माण होते, जे आमच्यात पश्चाताप निर्माण करते व त्या पश्चातापामुळेच तुम्ही आणि आम्ही पाप क्षमेकडे वळतो. अर्थात ही सर्व एक प्रक्रिया आहे. ज्या देवाशी पापामुळे आमचं नातं तुटलं होतं त्या देवाबरोबर आमचं नातं जुळण्यास सुरुवात होते. अर्थात देव तुमच्या आणि आमच्याशी, प्रत्येक व्यक्तींशी नवे नातेसंबंध प्रस्थापित करू इच्छितो. कारण यापूर्वी आम्ही देवविरहित आणि आशारहित या जगात होतो, परंतु आता आमचे स्वर्गीय पित्याबरोबर एक नाते सुरू होते व देव देखील आमच्याशी पित्याप्रमाणे वागू लागतो. कारण आम्ही त्याच्या कुटुंबात पवित्र आत्म्याद्वारे जन्मतो व त्या वेळेला आम्ही देवाचे कुटुंबीय ठरतो. अर्थात त्याच वेळेला आम्हाला देव स्वर्गीय नागरिकत्व देतो. जसे आम्ही या भारतात जन्मलो तेव्हा आम्हाला कुटुंबाचे नाव मिळाले व या भारत देशाचे नागरिकत्व मिळाले, तसे आम्हाला स्वर्गीय नागरिकत्व प्राप्त होते. अर्थात स्वर्गीय नागरिकत्व म्हणजेच
देवाच्या राज्याचे नागरिक. हे नवीन जन्म झाल्यामुळे आम्ही बनतो. अर्थात आम्ही एकच व्यक्ती परंतु दोन्ही ठिकाणचे रहिवासी, दोन्हीही देशाचे ठिकाणाचे रहिवासी. शरीराने भारताचे नागरिक परंतु जीवाने स्वर्गीय नागरिक. एक अदृश्य राज्य आहे जे स्वर्गीय आहे व एक दृश्य राज्य आहे जे या भारतात आम्ही जगत आहोत. व त्या अदृश्य राज्यांचा मस्तक ख्रिस्त स्वतः आहे व आम्ही त्याच्या अधिकाराखाली आहोत. म्हणूनच माणसांपेक्षा देवाला अधिक मानले पाहिजे. कारण एके दिवशी लवकरच या जगाचे संपूर्ण राज्य ख्रिस्त येशूचे होणार आहे व तोच या पृथ्वीवर युगानयुग राज्य करणार आहे. करंथीकरास दुसरे पत्र 5वा अध्याय आणि याचं 17वं वचन म्हणते, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आमच्या जीवनाच्या पुस्तकाचे पान वळवून नवीन जीवन सुरू होत नाही जिथपर्यंत ख्रिस्त येशू आम्हाला मिळत नाही. ख्रिस्त येशू याच्याकडे वळणे हेच जीवनाचे परिवर्तन आहे व हेच नवे पान उघडणे आहे. ख्रिस्त आम्हाला कुठे आढळतो? ख्रिस्त आम्हाला काल्वरीवर आढळतो. तेथेच तुमचा आणि आमचा समेट आहे. कारण त्या वधस्तंभावर तो मरण पावला, तेथेच आम्हाला आमचं जीवन ख्रिस्ताला द्यायचं आहे. म्हणून आम्हाला जीवनाचं नवीन पान उघडताना काल्वरी क्रूस दिसला पाहिजे. तेथेच आमचा देवाशी समेट आहे व जीवनाचे परिवर्तन आहे. अर्थात ख्रिस्ताच्या ठायी आम्हाला येणं आहे आणि तेव्हाच आम्ही एक नवीन उत्पत्ती बनतो. नवीन उत्पत्ती म्हणजे जीवनातील जुना अध्याय निघून गेलेला आहे व एका नवीन अध्यायाला, एका नवीन सृष्टीला सुरुवात झालेली आहे. या गोष्टींची जाणीव आम्हाला भावनिकरित्या कधीही होऊ शकत नाही. कारण देवाच्या वचनाचा पत्कर आणि स्वीकार आम्हाला विश्वासाने करायचा आहे. म्हणून वचन या ठिकाणी म्हणते की आमच्या जीवनातील जुने ते होऊन गेले आहे, पहा ते नवे झाले आहे. हे सर्व काही देव घडवितो. कारण आमच्या जीवनात एक जीवनातील वेगवेगळे हंगाम देवच पाठवित असतो. अर्थात आम्ही नवीन सृष्टी जर व्हायचं असेल तर आम्हाला नव्याने जन्मणे आवश्यक आहे. कारण ज्या वेळेला आमचा नव्याने जन्म होतो त्यावेळेला जो आमच्यात असणारा जुना मनुष्य, जो पहिला मनुष्य होता, तो मरून जातो व त्याची जागा एक दुसरा मनुष्य घेतो, ज्याला म्हणतात नवा मनुष्य. हा देवाच्या प्रतिरूपात निर्माण केलेला मनुष्य आहे. पवित्रता, नीतिमत्व आणि सत्य या तिन्ही दैवी गुणांनी युक्त असा देव सदृश्य असा हा मनुष्य आहे. हा आतील मनुष्य आहे. हा देवाच्या प्रतिरूपात घडविलेला आहे व हा मनुष्य जेव्हा आमच्यामध्ये राहण्यास येतो तेव्हा आमच्यातील दुष्ट स्वभाव पूर्णतः मरून गेलेला असतो व देवाचा स्वभाव आमच्यामध्ये येतो. कारण प्रत्यक्ष देव जो आत्मा म्हणजे पवित्र आत्मा तो आमच्यामध्ये राहण्यास येतो, तेव्हाच तर आम्ही देवाचे मंदिर बनतो. त्यावेळेला तो आत्मा आमच्या जीवनामध्ये परिवर्तन करीतो. आम्ही जगाचे राहत नाही. जग आणि जगाच्या गोष्टींविषयी असणारं प्रेम आमच्या जीवनातून निघून जाते व देवाविषयी सर्वाधिक प्रेम आमच्या जीवनामध्ये निर्माण होते. ह्या सर्व गोष्टींसाठी येशूचे रक्त आम्हाला लाविले गेले पाहिजे. तेव्हाच तर ख्रिस्ताचं जीवन जे त्याच्या रक्तात होतं ते आमच्या जीवनातून प्रदर्शित होऊ शकते. म्हणजे ज्या प्रकारे ख्रिस्त येशू म्हणतो की मी एक खरा द्राक्षवेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. अर्थात त्या द्राक्षवेलीत जे जीवन आहे तेच त्या फाट्यामध्ये देखील वाहू लागते. यासाठी की ख्रिस्त जो द्राक्षवेल त्याचं जीवन आमच्यातून ज्या वेळेला वाहू लागते तेव्हा आम्ही फळ देऊ शकतो. इब्री लोकास पत्र 11 अध्याय 24 वचन म्हणते, विश्वासाने मोशेने प्रौढ झाल्यावर आपणास फारोच्या कन्येचा मुलगा म्हणविण्याचे नाकारले. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत मोशे एक उत्तम शिक्षक बनलेला आहे. फार ज्ञान प्राप्त झालेला व विद्वत्ता प्राप्त झालेला
असा एक शास्त्रज्ञ, एक उत्तम वक्ता, एक पराक्रमी वीर, अशा प्रकारे फारो नंतर राजासनावर बसणारा असा तो व्यक्ती बनला होता. अर्थात फारोचा मुकुट त्यालाच मिळणार होता. त्याच्या पुढे फार मोठा मान, प्रतिष्ठा, ऐश्वर सर्व काही होतं. या मोशेच्या द्वारे एका व्यक्तीचा खून झालेला आहे. अर्थात त्याच्या जीवनात ही गोष्ट कधीही घडली नव्हती. परंतु अशा प्रकारे मोशे, ज्याची इच्छा नव्हती की कोणा मनुष्याला ठार मारावे, पण त्याच्याकडून मनुष्य ठार मारला गेलेला आहे. अर्थात त्याच्या हृदयामध्ये अपराधीपणाची जाणीव फार निर्माण झाली. इब्री लोकासपत्र 11 अध्याय 24 ते 29 वचनात मोशेने काय केले याविषयी वर्णन केलेलं आहे. मोशेने फारोच्या कन्येचा पुत्र असणे विश्वासाने नाकारले. दुसरी गोष्ट, त्याने पापाचे क्षणिक सुख नाकारले. तिसरी गोष्ट, मिस्रांतील धनसंचय त्याने नाकारून दिला. अर्थात या जगाकडून या तिन्ही ऑफर त्याच्याकडे आल्या होत्या, पण सन्मान त्याने सोडला, पापाचे सुख त्याने सोडले व त्याला मिळणारा पैसा, वैभव, ऐश्वर, गादी त्याने सोडून दिली. हा मोशे राजाच्या क्रोधाला न भीता त्याने मिस्र देश सोडला व मिद्यानामध्ये तो गेला. अर्थात पहिले 40 वर्षे मोशेची मिस्र देशात गेलेली होती. हा मोशे जो एक हिरो बनला होता, आता त्याला देव आपल्या कार्यासाठी झिरो बनवत आहे. जर या जगांतील गोष्टींतून आम्ही झिरो नाही झालो तर आम्ही देवापुढे हिरो कधीही बनू शकत नाही. हा मोशे मिद्यानामध्ये आपल्या सासऱ्याची मेंढरे राखीत राहिला व रात्रंदिवस त्या मेंढरांच्या मागे म्या करीत बागडत होता, फिरत होता, मेंढरांची रखवाली करीत होता. अर्थात देव त्याला त्या ठिकाणी शिक्षण देत होता. जो राजपदावर, राजगादीवर बसण्यालायक व्यक्ती तो मेंढरे हाकू लागला. काय जीवनातील परिस्थिती आहे पहा. काय त्या मोशेची अवस्था झाली असेल. तो या सर्व भूतकाळांतील गोष्टी आठवीत होता. अर्थात त्या मिद्यानामध्ये 40 वर्षे त्याची गेलेली आहेत आणि तो वयाने 80 वर्षाचा झालेला आहे. व एके दिवशी अशाच अवस्थेत असताना होरेब डोंगरावर जळत्या झुडपात देवाने मोशेला दर्शन दिले व त्याच्या जीवनाचे एक नवे पान उघडलेले आहे. अर्थात आता मोशे, देव मोशेविषयी काय इच्छा बाळगतो ते पूर्ण करण्यासाठी आता सिद्ध झालेला आहे. देव मोशेला म्हणतो, मोशे, मोशे, मी तुला माझे लोक इस्रायल यांच्याकडे पाठवत आहे, जे मिस्रामध्ये गुलामगिरीमध्ये आहेत. मी त्यांचा आक्रोश ऐकला आहे, त्यांचे क्लेश मी पाहिले आहेत आणि त्यांना सोडविण्यासाठी मी खाली उतरलेलो आहे. अर्थात मोशेच्या जीवनात एक नवीन पान उघडले, जेथे आता त्याला देवाच्या इच्छेप्रमाणे चालायचं आहे. प्रियजन हो, जिथपर्यंत आम्ही आमच्या स्वतःच्या मताने, इच्छेने, हुशारीने मी चालत असतो तिथपर्यंत देव आम्हाला चालू देतो. पण देवाचे निवडलेले लोक यांच्याविषयी देवाचा एक वेगळा संकल्प आहे. त्यांनी देवाच्या इच्छेप्रमाणे चालावे आणि देवासाठी जगावे, हीच त्याची इच्छा आहे. देव तुम्हाला आणि आम्हाला आमचे अंतिम ठिकाण दाखवितो, जेथे आम्हाला एक दिवस पोहोचायचं आहे. अर्थात पूर्वी आम्हाला अनंत जीवनाविषयी काहीच आशा नव्हती, माहिती नव्हती, कारण आम्ही जगाचा लोंढा जसा प्रवाहाबरोबर वाहत आहे तसेच नाशाच्या मार्गाला आम्ही जात होतो. जेव्हा आम्ही आमचं जीवन ख्रिस्ताला समर्पित करीतो तेव्हा देव अनंत जीवनाची मुफ्त भेट ख्रिस्ताद्वारे आम्हाला देतो. म्हणूनच जीवनातील समस्या, दुःख, वेदना यामध्ये जगताना हे आम्ही कधीच विसरू नये की आमचं जीवन हे तात्पुरतं जीवन आहे. आम्ही या पृथ्वीवर कायम राहणार नाहीत. आम्ही क्षणमात्र या जगात आहोत. आमचे उद्देश पूर्ण करण्यासाठी आम्ही जगत आहोत. एके दिवशी आमचे सर्व ओझे फेकण्यात येईल व आम्ही कायम ख्रिस्तामध्ये असू. आमच्या जीवनाचं नवं पान उघडत असताना अतिशय महत्वाची गोष्ट ही आहे की आम्ही मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे पाहणे अत्यावश्यक आहे.
व त्यासाठी देवाबरोबर आमचं व्यक्तिगत नातेसंबंध आम्हाला बांधणे फार फार आवश्यक आहे. कारण देवाबरोबर ज्या वेळेला आम्ही आमचा व्यक्तिगत संबंध प्रस्थापित करीतो तेव्हा आमच्यासाठी अद्भुत वचन दिलं गेलेलं आहे. जगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या बरोबर राहीन, मी तुम्हाला सोडून जाणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही. अनुवाद याचा 31 अध्याय याचं वचन 8 म्हणते, तुझ्या पुढे चालणारा परमेश्वरच आहे, तो तुझ्या बरोबर असेल. बघा, आमच्या बरोबर देव आहे, आमच्या पुढे तो चालत आहे. तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही. भिवू नकोस व कचरू नकोस. आज या जगामध्ये परिस्थिती काय आहे? लोक भित्रे झालेले आहेत, परिस्थितीचे गुलाम झालेले आहेत. पण आम्हाला देव शाश्वती देत आहे. घाबरू नये, आम्हाला कचरता कामा नये. विश्वासा निर्माण करता देव जर आमच्या बरोबर आहे व त्याच्याशी आमचा नातेसंबंध जर आहे तर या जीवनामध्ये कोणीही आमचं काहीही कधीही वाईट करू शकणार नाही. माझ्या जीवनामध्ये भविष्यात काय होणार आहे हे मला आज माहित नाहीये, पण मला हे माहित आहे की माझं भविष्य ज्याच्या हातामध्ये आहे तो तर निर्माण करता देव आहे. त्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली, त्याने श्वास दिला व तोच एक दिवस ठरवितो श्वास काढण्याचा. तोच माझ्या जीवनाच्या पुस्तकाचा लेखक आहे. म्हणूनच त्या लेखकावर भरोसा करून पुढील अध्याय यावर मला भरोसा करून चालायचा आहे. कारण त्या लेखकाशी माझं व्यक्तिगत संबंध आहे. म्हणूनच मी पुढच्या अध्यायावर भरोसा करीतो व तेव्हा आम्हाला सामर्थ्य प्राप्त होते. देव आम्हाला नवीन उद्देश देतो, परंतु नवीन सामर्थ्याशिवाय आम्ही काहीही प्राप्त करू शकत नाही. अर्थात आम्ही ख्रिस्ती जीवन स्वतःच्या सामर्थ्याने जगू शकत नाही. देवाने त्याचा आत्मा आम्हाला सहाय्य करण्यासाठी दिला आहे. म्हणूनच ही गोष्ट आम्हाला कधीही विसरता कामा नये. याची आम्हाला कायम आठवण ठेवणे गरजेचे आहे की आम्ही ख्रिस्तामध्ये येतो तेव्हा आम्हाला नवीन जीवन मिळते. आमचं देवाशी नवीन नाते जोडले जाते, नवीन नागरिकत्व मिळते, एका नवीन कुटुंबात जन्म मिळतो, त्या कुटुंबाचे आम्ही भागीदार बनतो, एक नवा उद्देश आम्हाला मिळतो, एक नवे सामर्थ्य आम्हाला मिळते, यासाठी की आम्ही एका नवीन प्रवासाला सुरुवात करावी. ख्रिस्तासाठी आमचा निर्णय हा अंत नसून एक नवीन सुरुवात आहे. हेच आमच्या जीवनाचे नवीन पान उघडणे होय. ख्रिस्ती बनण्यासाठीच नाही तर ख्रिस्ती बनून राहण्यासाठी आम्हाला पाचारण केले गेले आहे. म्हणून ख्रिस्ती जीवन जीवनभराचा एक नवीन प्रवास आहे. म्हणून ख्रिस्ताने माझ्यासाठी काय केले आहे ती बाब कधीच हलकी घेऊ नये. देवाने आम्हाला काय दिले आहे हेही आम्ही कधीही हलके समजू नये. तुम्ही कोणीही असा व तुमचे वय काहीही असो, पवित्र शास्त्रांतील ही वचने तुमच्या जीवनातील नवीन अध्यायाला नक्कीच एक आशा, सांत्वन व खात्री देतील. म्हणून हे विश्वासाने स्वीकारा की आजचा दिवस तुमच्या जीवनाचे एक नवे पान उघडत आहे. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक व शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता. आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू. गॉड ब्लेस यू. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, दया, प्रेम, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर कायम राहो. आमेन.